नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 11. ओके, फर्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट फ्रॅक्शन टू द पॉइंट्स ए अँड बी शो ऑन द नंबर लाईन बिलो. तर यामध्ये काय दिलेलं आहे, फ्रॅक्शन दिलेले आहे बरोबर, हे फ्रॅक्शन फॉर्म म्हणता याला. आणि डू द पॉइंट्स ए अँड बी, ए आणि बी प्रत्येकाच्यात ए दिलेला आहे, बी दिलेला आहे. बा ए आणि बी पॉईंट असे दिलेले बरोबर. या पॉईंटमध्ये शो द नंबर लाईन बिलो, नंबर लाईन आपल्यालाही शो करायची. बॉक्सेस दिलेले फिलिंग द ब्लँक्स हे आपल्याला बॉक्समध्ये लिहायचे आहे काहीतरी. चला तर मग बघूया कसं आहे. आता इथं 06 दिलेलं आहे, याला काय म्हणतात डिनोमिनेटर आणि याला म्हणतात वरच्याला न्यूमरेटर. न्यूमरेटर आणि हा डिनोमिनेटर प्रत्येक ठिकाणी सेम असतो बरोबर. आता इथे कोणता डिजिट येणार हे कशावरून ठरवायचं. प्रत्येक ठिकाणी बघा डिनोमिनेटरला किती आहे, 6 आहे. आता हे 6 का दिलेले आहे हे पहिल्यांदा मी तुम्हाला क्लिअर करून देतो. हे बघा याच्यामध्ये 0 पासून तर 1 पर्यंत डिफरन्स किती असतो, हे पॉईंट सगळे किती असतात, 6 असतात. ओके, गॅप 1 2 3 4 5 6, त्यामुळे आपण डिनोमिनेटरला किती घेतले, इथे 6 घेतलेले बरोबर. इथे पण बघा 1 2 3 4 5 6, 2 पर्यंत किती आहे, 1 to 2 पर्यंत 6, 0 to 1 पर्यंत पण किती 6 आहे. म्हणून डिनोमिनेटरला आपण काय घेतले, 6 खालच्या बाजूला अपॉनच्या खाली. ओके, आता इथे ही वरचे डिजिट कसे घेतात ते पण सांगतो. आता इथे 0 येतं, इथं 0 घेणार. ही 1 इथे किती येईल, 1/6, इथं 2/6, 3/6 बरोबर. हे बघा 1 2 3 4 आणि इथे 5/6 बरोबर. इथे काय लिहिणार आहे आपण, 5/6 बरोबर. इथं 6/6. आता इथे पुढे पण फिलिंग द ब्लँक्स करायचे. आता इथं 6/6 आहे, इथे काय होणार 7 8 9 10, 10/6, 10/6. ओके, हे बघा इथं मी लिहून देतो 10/6 लिहायचं इथे फिलिंग द ब्लँकच्या ठिकाणी. ओके, आणि इथे किती 11/6 आणि इथे 12/6. आलं लक्षात. फर्स्ट एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल बघूया. तर सेकंड एक्झाम्पलमध्ये किती दिले, डिनोमिनेटरला 5, म्हणजे 0 to 1 मधला गॅप किती आहे, 5 येत आहे. बघा हे 2 लाईन आहे, याच्यामध्ये किती हा 1 कन्सिडर करा. 1 2 3 4 5. ओके, म्हणजे हे 5 गॅप आहे, म्हणून इथे डिनोमिनेटरला किती दिलेले 5. आणि ही लाईन मोजायची असेल, न्यूमरेटर मोजायचं असेल तर हे नंबर मोजायचे. इथं किती 0 राहणार आहे, इथे 1 2 3 बरोबर. 3/5. नेक्स्ट 4/5, 5/5, 6/5, 7/5. इथे किती येईल 7/5. लक्षात. नेक्स्ट काय आहे, काय बघा 7 झाली, इथं 8 9 10 11 12 13 14 15/5. आलं लक्षात. आता नेक्स्ट नंबर लाईन, थर्ड एक्झाम्पल यामधील. इथे किती आहे, कितीचा गॅप आहे, काय दिसते का तुम्हाला, काहीच दिलेलं नाही. आता मी तुम्ही इथं कन्फ्युजन होऊन जाणार, अजिबात घाबरायची गोष्ट नाही. मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगतो. इथं पण कसं करायचं, हे बघा ह्या दोन्हींच्या मधला गॅप किती, 1 2 3 4 5 6 7, म्हणजे डिनोमिनेटरला किती येणार तुमचे 7 येणार. आलं लक्षात. आणि न्यूमरेटरला आता इथं किती, बीच्या ठिकाणी म्हणजे किती 1 2 3, 3/7. नेक्स्ट इथं बघा 3 नंतर 4 5 6 7 8 9 10, 10/7. आलं लक्षात. सोपं आहे ना. फर्स्ट क्वेश्चन. मी चॅनल नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग नेक्स्ट क्वेश्चन बघूया. सेकंड क्वेश्चन आहे शो द फॉलोइंग फ्रॅक्शन ऑन द नंबर लाईन. आता ही फ्रॅक्शन दिलेली आहे आपल्याला, ही कशावर करायची, आपल्याला नंबर लाईनवर ड्रॉ करायची. अगोदर आपल्याला काय करायचे, नंबर लाईनवर फ्रॅक्शन लिहायची होती. आता इथे काय करायचे, फ्रॅक्शनवरून नंबर लाईन ड्रॉ करायची आहे. अगदी सोपी, त्याचप्रमाणे मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगतो. चला तर सुरुवात करूया. हे बघा आता हे एक्झाम्पल दिलेलं आहे. हे एक्झाम्पलमध्ये आता हे सोपंच आहे बरोबर. 3/5 6/5 हे तर तुम्हाला ड्रॉ करताच येणार आहे आपल्याला. आता हे इथं काय दिलेलं आहे, 2 नंतर काय 3/5 दिलेलं आहे. आता इथं काय करायचं, आपण फ्रॅक्शनमध्ये शिकलोच होतो. हे लिहू नका तुम्ही, फक्त मी तुम्हाला समजण्यासाठी करतो. 5 × 2 किती होता 10, 10 प्लस आपण काय करायचं, ही 3 करायचं बरोबर. आणि हे डिनोमिनेटरची 5 ॲज इट इज.
मग इथे किती 10 + 3 13 / 5 हे आपलं आन्सर झालं. म्हणजे किती पॉईंट ड्रॉ करायचे 3/5 6/5 आणि 13/5 हे पॉईंट आपल्याला याच्यावर शो करायचे आहे. आता हा पॉईंट फक्त समजण्यासाठी घेतला, लिहिताना आपल्याला काय करायचं हेच लिहायचं आहे. बघा मी इथे लिहिलेलं आहे. ओके, फक्त समजण्यासाठी 13/5 करायचं आहे. हे बघा त्या पद्धतीने एनी पण सांगतो मी तुम्हाला, एनी पण सांगतो. कधी कधी असं देऊ शकतं, कधी असं पण देऊ शकतं. ओके, आता हे बघा 5 आपण डिनॉमिनेटरला का घेतलेलं हे अगोदर सांगतो. मी नंबर लाईन अगोदर ड्रॉ केलेली, तुम्हाला फक्त मी एक्सप्लेन करतो. हे बघा आता इथे किती 5 डिनॉमिनेटरला घेतलं म्हणजे 0 to 1 आणि 1 to 2 2 to 3 डिफरन्स किती राहणार आहे आपला प्रत्येक पॉईंटला 5 मध्ये. 1 2 3 4 5 बरोबर. इकडे पण बघा 1 2 3 4 5 1 2 3 4 5 प्रत्येकमध्ये 5 आहे म्हणून डिनॉमिनेटरला आपण 5 घेतलेले बरोबर. आता नेक्स्ट काय आपल्याला 3/5 करायचं आहे. मग आपण काय करणार, ही लाईन दिलेली सेम डिस्टन्सवर काढायची. ह्या लाईन आहे ना स्केलच्या साहाय्याने सेम डिस्टन्सवर काढायची आहे. हे बघा आता ही स्केल आहे. मी आता ही स्केलवरून ड्रॉ करताना काय केलेलं आहे 1 1च्या डिस्टन्सवर प्रत्येक नंबर लाईन घेतलेली आहे. बघा हे बघा इथे दिसते तुम्हाला 1 2 3 4 5 6 7 असे प्रत्येक पॉईंटवर काय केलेले मी ही नंबर लाईन सेम डिस्टन्सवर घ्यायची. कमी जास्त डिस्टन्स घ्यायचा नाही, नेहमी लक्षात असू द्या. आलं लक्षात. आणि हे बघा इथे पण सेम तसंच केलेलं आहे मी. खालच्या नंबर लाईनला पण सेम. तुमचं हे डिस्टन्स किती असू द्या डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरचा, पण तुम्ही काढताना ही लाईन आहे ही सेम डिस्टन्स 1 1च्या डिस्टन्सवर ड्रॉ करा. ओके, आता तुम्हाला ते तर समजलं आहे. डिनॉमिनेटरला 5 कसे आले हे पण सांगितलं. आता न्यूमरेटरला 3 कसे आले ते सांगतो मी. ओके, हे बघा 0 नंतर काय असतो 1 2 3 म्हणून 3/5 म्हणजे हा पॉईंट झाला आपला ड्रॉ. नंतर 6/5 आहे. मग पुढे 1 2 3 4 5 6/5 बरोबर. आता हा 1 कसा येतो तुम्हाला मी हे पण सांगतो. हे बघा इथे किती येतो 1 2 3 4 5 बरोबर. 5 आणि डिनॉमिनेटरचे 5 बरोबर. 5 1चा काय करतो 5 म्हणून हा 1 येत असतो. आलं लक्षात तुम्हाला, म्हणून याला 1 म्हणता. ही सिंपल ट्रिक आहे, हे लिहू नका. ओके, नंतर 6. आता नंतर पॉईंट किती 2 3/5. आता हे पहिल्यांदा लिहायचं मी शिकवतो. 2 नंतर किती 3 हे 2 झाले आपले. नंतर 3 1 2 3 ओके 3/5 आणि हे 13/5 मी कशी काढून दाखवले तुम्हाला. 2 पर्यंत आपले किती होतात 10 पॉईंट होत आहे बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 नंतर किती 10 11 12 13 बरोबर 13/5. असं पण तुम्हाला देऊ शकता किंवा असं पण देऊ शकता म्हणजे 2.3/5. इथे ह्या पॉईंटच्या खाली तुम्हाला काय करायचं आहे हे करायचं आहे. आता तिथे ही पॉईंट केली तिथे ही अशी डार्क करायची, नेहमी लक्षात द्या. म्हणजे चेक करणारे स्टाफ असतील शिक्षक असतील त्यांना टीचरला तुम्हाला योग्य समजून जाईल. आता नेक्स्ट पॉईंट आहे आपला 3/4 5/4 2 1/4. आता हे बघा इथे किती डिनॉमिनेटरला 4 म्हणजे आपला 0 to 1चा याच्या डिफरन्स किती ठेवायचा आहे 4 याचा डिस्टन्स ठेवायचा आहे आपल्याला. 1 2 3 4 लक्षात हे बघा 1 2 3 4 1 2 3 4 असा ठेवायचा आहे. आता मी इथं जास्त एक्स्ट्रा ड्रॉ केलेली तुम्ही 3 पर्यंत केली तरी चालेल. आलं लक्षात. इथे ॲरो काढून द्या. ओके, इथं नेक्स्ट आपल्याला ड्रॉ करायची कारण पुढे पॉईंट नाही आहे, नाही ड्रॉ केली तरी चालेल. आता काय करायचं आहे 4 आहे पहिला 3/4 आहे. मग 1 2 3 आले 3/4 इथे लिहून घ्यायचं आहे. नेक्स्ट पॉईंट किती 5/4 मग 1 2 3 4 5 5/4. नेक्स्ट पॉईंट किती 2 इथे माहिती आहे आपल्याला 1/4 1 पॉईंट आहे 1/4 झालं. अगदी सोपं आहे ना. अशा प्रकारे आपला हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. जरी तुम्ही चॅनल नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी सर्व व्हिडिओ अपलोड करत आहे तर प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही चेक करून व्हिडिओ बघू शकता. ओके, थँक्यू.